धाराशिव जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाला नवे बळ देण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। एकही महिला बचत गटापासून वंचित राहू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी केले आहे। उस्मानाबाद येथील क्लब मैदानावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले। 27 ते 29 मार्च दरम्यान हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की महिला बचत गटामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत आहे। केवळ संख्या नव्हे तर गुणवत्तापूर्ण काम अधिकच महत्त्वाचे आहे। महिलांनी जिद्दीने व्यवसाय करत आर्थिक उलाढाल वाढवली असून त्या स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहेत। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थापन झालेले बचत गट आजही प्रभावीपणे कार्यरत असून महिलांना विविध प्रशिक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे। यावेळी 35 महिलांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 14,800 रुपयांचे धनादेश देण्यात आले। एकूण 5,18,000 रुपयांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उद्योग केंद्राचे अधिकारी, महिला व बाल विकास विभाग तसेच ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते। महिलांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठेत अधिक सक्रिय होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने धाराशिव जिल्हा वेगाने पुढे जात असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे। महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव।